एक गोष्ट लक्षात ठेव, जी महाराज. गडावर येणारा प्रत्येक हेर थेट आमच्यापर्यंत पोचला पाहिजे. जी महाराज. हा आमचा आदेश आहे. हलगर्जीपणा चालणार नाही. जशी आज्ञा महाराज. आबासाहेब, आम्ही थाळा लावायला घेतलाय. चला जेवून घ्यावं. नकोय सोनबाई, प्रसंग ओढवलाच तर आम्ही आज मध्यरात्री किंवा भल्या पहाटेलाच गड उतारू. जरूर आबासाहेब, परंतु जेवण तरी घ्यावं. आता जेवण शंभूराजे स्वराज्यात आल्यानंतरच. दादासाहेब, थाळा. अक्कासाहेब, तुम्ही खाऊन घ्या. आता स्वराज्यात पोहोचल्याशिवाय जेवण नाही. तुमचं झालं की बसतो आम्ही. तर एक काम करा, आमच्या सोबतच बसा. काय हो दादासाहेब, या बरं, बसा आणि खा निवांतपणे. अक्कासाहेब, तसाही छावणीतला आज शेवटचा दिवस आहे आपला. त्या निमित्तानं लक्षात तरी राहील. दादासाहेब, आम्ही काय म्हणतो, अजूनही विचार करा. कसला विचार अक्कासाहेब? कशाबद्दल बोलतात? तुम्ही छावणीतून एकटे बाहेर पडा. तुम्ही एकटे बाहेर पडलात तर सही सलामत बाहेर पडाल. अक्कासाहेब, दादासाहेब, आम्ही छावणीत शामी आणण्यात आत बाहेर दिसलो तर दिलेर खानाला संशय येणार नाही. तो गाफील राहील आणि त्याच्या लक्षात येईपर्यंत तुम्ही स्वराज्याची हद्द ओलांडून पोहोचलेले सुद्धा असाल. विचार चांगला आहे तुमचा, चांगला आहे ना? मग पण तो अंमलात आणता येणार नाही. दादासाहेब ऐका, आमच्यामुळे तुमचा पाय गुंता होतो. अडकून पडला आहात तुम्ही. तुमचा आम्हाला घेऊन जाण्याचा हट्ट स्वराज्य हिताचा नाही. साहेब, अहो, आमच्या काळजीपोटी घरादारावर संसारावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही छावणीत आलात आणि आता आमच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला मागं ठेवून आम्ही जावं? जा. तुमचं एकट्याने जाणं ही भाऊबीज समजू आम्ही. आणि दिलेर खानाच्या तावडीत सापडलात तर? नाही सापडणार. अंगठीतलं विष घेऊ आम्ही, पण त्या दिलेर खानाच्या तावडीत नाही सापडणार. अक्कासाहेब, या, बसा बसा. अक्कासाहेब, अंगठीतलं विष घेण्यापेक्षा घास घ्या. आबासाहेब जेव्हा आग्र्याच्या कैदेत अडकले होते ना, तेव्हा शेकडो माणसं होती त्यांच्या सोबत. सगळ्यांना सही सलामत बाहेर काढलं आणि मग आबासाहेब निसटले. अक्कासाहेब, इथं तर बहीण आहे आमची आणि बहिणीला मागे टाकून जावं आम्ही? अक्कासाहेब, जर आम्ही असे गेलो तर आबासाहेब काय म्हणतील? दरडावतील, विचारतील आम्हाला, एकटे कसे काय आलात? आमच्या राणूबाई कुठे आहेत? काय जबाब द्यावा आम्ही? अक्कासाहेब, रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते. कशासाठी? तर भावानं प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक संकटात बहिणीचं रक्षण करावं म्हणून. भाऊ कितीही दुबळा, लाचार, गरीब असला तरी त्यानं बहिणीची पाठराखण करायची असते. बहिणीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं असतं. आम्ही तर युवराज आहोत ना? मग अक्कासाहेब, प्रसंग पडला तर आम्ही कटून मरू, पण मागे हटणार नाही, कर्तव्यापासून ढळणार नाही. क्या आमच्या रिकीबीला रिकीब लावून घोडा पळवायचा तुम्हाला?
अक्कासाहेब, आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. काळ रात्र आहे. तुम्ही तयारीत राहा. एव्हाना ज्योत्याजी त्याच्या कामगिरीवर पोहोचला असेल. बेवकूफ, क्या कर रहे हो? अकल नाम की कोई चीज है या नहीं? यहाँ बारूद का कोठार है, एक चिंगारी भी पड़ी ना तो सारा का सारा काम तमाम हो जाएगा. कोठार के दूर दूर तक कोई भी चिंगारी जलनी नहीं चाहिए. कुसुर माफ हो हुजूर, कुसुर माफ हो. हाँ, हुजूर को पता चलता तो मार मार कर धज्जियां उड़ा देता. माफी हुजूर, माफी. दोबारा गलती की तो जान से मार दूंगा. चलो काम पर लगो जी जी और निगरानी ठीक से रखो. जी जी हुजूर. धनी, काय झालं रे? ज्योत्याजी कोटराजवळ पोहोचलाय. शाबास. त्यानं त्याच्या कामाला बी सुरुवात केली. आता कधी बी धमाका होऊ शकतो. तुम्ही तयारीत राहा. अक्कासाहेब, तुम्ही तयारी करा. आता प्रत्येक क्षण आपल्यासाठी मोलाचा आहे. जी आणि बाहेर पडताना कोणी नाव विचारलं तर राणोजीराव सांगा. हो, नाहीतर पोशाख बदलून मूळ नाव तोंडी यायचं. या पटकन. हालूच. रायपा, जी शामियानाच्या बाहेरच्या मशाली विझवून टाक. जी. म्हणजे पाळत ठेवणाऱ्यांचं दुर्लक्ष होईल. त्यांना वाटेल की शामियाना सामसूम झाली. खान साहब तुम्ही या या. खानसाहेब, आपण बेवक्त आमच्या शामियान्यात. हाँ शंभू राजे, आज हमारा दिलरुबा बजाने को बहुत दिल चाह रहा है. आइए, आज की रात महफिल सजाते हैं. आप सामने बैठेंगे और हम दिलरुबा बजाएंगे. सुनेंगे ना आप? इरादा तो नेक है, लेकिन फिर कब, आज नहीं. क्यों? आपको नींद आ रही? बहुत. हवं तर उद्या सकाळीच मैफिल जमवू. पता नहीं शंभू राजे कल का सवेरा क्या खबर लेकर आएगा. खान साहेब, खबर असो किंवा नसो, उद्या तुम्ही दिलरुबा वाजवणारच. आम्हाला ठाऊक आहे. जेव्हा तुम्ही खूप खुश असता किंवा खूप दुःखात असता तेव्हा दिलरुबा वाजवता. शंभू राजे, जब आप मुगल सल्तनत में आए थे ना,
तो आपको लेकर हमारे बड़े ख्वाब थे। खान साहेब, स्वप्नच घेऊन आलो होतो आम्ही, फक्त ती पूर्ण करता आली नाहीत आम्हाला। आपके ख्वाब जरूर पूरे होते, लेकिन आपने तो स्वराज्य की माला जपना ही नहीं छोड़ी। कैसे छोड़े? खान साहेब, स्वराज्य हा आमचा श्वास आहे, त्याला कसं विसरता येईल? मुगल सल्तनत में आने के बाद आपको स्वराज्य भूल जाना चाहिए था शंभूराजे। आमचं स्वराज्य हे आबासाहेबांच्या घामातून, मावळ्यांच्या रक्तातून, बाया बापड्यांच्या अश्रूंमधून उभं राहिले, त्याला विसरता येणं शक्य नाही, त्रिवार नाही। आपको स्वराज्य को भूलना ही पड़ेगा, हम भुलाएंगे। खान साहेब, ते या जन्मात कुणाच्या बापाच्यानंही शक्य नाही। तरक्की होगी, शंभूराजे बड़े सरदार बनोगे। क्यों रंगों की तरह अपनी जिंदगी को बिखेरना चाहते हो? खान साहेब, आम्ही रायगडावरचा गुलाल आहोत। गुलाल हा उधळण्यासाठीच असतो, पण आम्ही उधळले जाऊ ते स्वराज्यासाठीच। आणि जो माणूस मावळा या गुलालात धावून निघतो ना, त्याचं देहभान हरपतं, उरतो तो एकच ध्यास, एकच आस, स्वराज्य। शंभूराजे, आप अभी जवान हैं, आपकी शमशीर में धार भी है, लेकिन तजुर्बा कम है। तजुर्बा कितना कम है ये तो आने वाला वक्त ही बताएगा। एक गोष्ट लक्षात ठेवा खान साहेब, पंख पसरून आसमानात भिरभिरणाऱ्या घारीचं लक्ष आणि तिचा थरकाप उडवणारा वेग हा अंतरिक्षाकडे नसून सळसळणाऱ्या पिवळ्या धमक नागिनीकडे असतो। हे तिनं वेळीच ओळखावं आणि वारुळाचा रस्ता धरावा, तेच तिच्या हिताचं असतं, नाहीतर सर्वनाश हा ठरलेला असतो। कळेल, लवकरच तुम्हाला कळेल। हम इंतजार करेंगे शंभूराजे, शायद कल सुबह का सूरज हमें कुछ और ही बताएगा। नक्कीच। शब्बा खैर। और हाँ शंभूराजे, बाहर कड़ा पहरा है, ध्यान रखिएगा, बाहर मत निकलिएगा, आपकी फिक्र हो जाती है हमें, इसलिए ध्यान रखने के लिए कह रहे हैं। खुदा हाफिज। या अल्लाह! हरामी, गद्दार, हमसे गद्दारी संभा को देने के लिए जा रहा था ना? क्यों? माफी हुजूर। दिलेर खान माफ नहीं करता, सजा देता है, और तुझे इसकी सजा मिलेगी। ले जा। नक्शा, इसका मतलब मेरा शक सही निकला। आज रात संभा की भागने की तैयारी थी। तुम तो क्या, तुम्हारी परछाई भी हमसे अलग नहीं हो सकती शंभू। आज की रात तुम्हारे ऊपर कयामत की रात होगी, कयामत की रात। देखता हूँ कैसे भागते हो, और सुबह होते ही तुम्हें दिल्ली के लिए रवाना कर दिया जाएगा। हाँ, और उसके बाद दिलेर खान झूम झूम के दिलरुबा बजाएगा, दिलरुबा।
रणोक्का, राणोक्का नाही, राणोजी राव म्हणा. दादासाहेब, आम्ही तयार आहोत. आम्ही सुद्धा तयार आहोत. बाहेर सामसूम झाली आहे. हीच योग्य वेळ आहे. रणोक्का, पण मगाशी रायप्पानं निरोप दिला, त्यानंतर पुन्हा निरोप नाही असो. तरी आपल्याला सावध राहायला हवं. ठरल्याप्रमाणे जो तो आपलं काम चोख करेलच. त्यातूनही काही गडबड झाली तर आम्ही आहोतच. पण अक्कासाहेब, आता सगळी मदार तुमच्यावर आहे. काळजी नका करू दादासाहेब. आता आम्ही राणोजी आहोत. वाऱ्याच्या वेगाने पळू तुमच्या बरोबर. मंदिरापाशी बहिर्जी काका घोडी घेऊन थांबतीलच, पण तोपर्यंत दौड मारायला हवी. बाहेर मशाली विझल्यात. आम्ही दिवे मालवतो. ते योग्य राहील. म्हणजे पहारे निश्चिंत होते. गोत्याजी, वाट पेटव. उडव दारू गोळ्याचं कोठार. मग खरं कोण रे? रस्ते से हट जाओ. खबरदार मुल्ला, पुढं आला तर तरी ये मजाल. अरे मजाल तर तू अजून बघितली नाही. जोत्याजी, पेटवत. जोत्याजी, तू घाई कर. या बघतो हा कसा पुढे येतोय ते. अरे आहे तुझा बका मोगलाही जगला, पर स्वराज्यासाठी मेला. आता म्हणू नकोस बका, शेपूट घालणारा म्हणून. हरा